पश्चिम बंगाल, जिथे एका बाजूला मोठ्या मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत होत्या, अनेकांचं नशीब जिथे उजळत होतं, अशाच गर्दीत एक संघर्षाची, एक प्रेरणादायी, अनेकांची मनं जिंकणारी एक गोष्ट सुद्धा लिहिली जात होती. ही गोष्ट आहे कलिताईची. घरकाम करून 2500 रुपये महिन्याला कमवणाऱ्या कलिता आज आमदार झाल्यात. त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली आहे. कलिता माझी यांची संघर्ष, मेहनत आणि सत्यात उतरलेल्या स्वप्नाची कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. कलिता माझी यांनी भाजपकडून औसा ग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली. तृणमूल काँग्रेसच्या श्यामा प्रसन्न लोहार यांना हरवून त्यांनी विजय मिळवला. कलिता माझी यांनी श्यामा प्रसन्न यांना 12,535 मताधिक्याने पराभूत केलं. कलिता माझी यांना एकूण 1,07,692 मतं मिळाली, तर पराभूत झालेल्या श्यामा प्रसन्न यांना 95,157 मतं मिळाली. कलिता माझी भाजपच्या अशा उमेदवार आहेत ज्या 4 घरांमध्ये घरकाम करून महिन्याला 2,500 रुपये कमवायच्या. कलिता माझी यांना भाजपनं विधानसभेची संधी दिली आणि त्यांच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. कलिता यांना कुठलाही मोठा राजकीय वारसा नाहीये. निवडणूक लढवण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. कलिता यांचे पती प्लंबर म्हणून काम करतात. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कलिता लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी आणि घरकाम करायच्या. कलिता राजकारणात कशा आल्या, नेमकं त्या भाजपमध्ये कशा आल्या ते सुद्धा जाणून घेऊ. आता कलिता यांच्या राजकारणाची सुरुवात बूथ स्तरापासून झाली. भाजपच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षांपासून कलिता राजकारणात सक्रिय होत्या. 2021 मध्ये त्यांना भाजपने उमेदवारी सुद्धा दिली होती, पण TMCच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. या पराभवानंतर सुद्धा भाजपने त्यांना पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली आणि हा विश्वास कलिता यांनी खरा ठरवला आणि त्या आमदार बनल्या. कलिता माझी यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला. कलिता यांची कहाणी सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरली आहे. भाजपचे खासदार PC मोहन यांनी Xवर पोस्ट करत कलिता यांचं कौतुक केलं. ते नेमकं काय म्हणाले तेही पहा. 4 घरांमध्ये काम करून कलिता महिन्याला 2,500 रुपये कमवणाऱ्या आता औसा ग्राममधून आमदार झाल्यात. ही भाजपची खरी ताकद आहे, जिथे एका सर्वसामान्य माणसाला पुढे जाता येऊ शकतं. कलिता या गुस्करा नगरपालिकेतील रहिवासी आहेत. प्रचार करण्यासाठी त्यांनी आपल्या कामापासून 1 महिन्याची सुट्टी सुद्धा घेतली होती. आपल्या विजयावर कलिता म्हणतात, मला पुन्हा ही संधी मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, त्याच्यामुळे मी पक्षाची आभारी आहे. कलिता यांच्या या प्रेरणादायी स्टोरीनं सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. सोशल मीडियावर त्यांचे फोटो सध्या शेअर केले जात आहेत. लोकांच्या घरात काम करण्यापासून सुरू झालेला कलिता यांचा प्रवास आज लोकप्रतिनिधी इथपर्यंत येऊन थांबलाय. त्यामुळे कलिता यांचं सर्व स्तरातून आता कौतुक होत आहे. तुम्हाला कलिता यांच्या एकूणच या सगळ्या प्रवासावर काय वाटतं, याबद्दलची तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.